नमस्कार मंडळी, तर चला आज मी तुम्हाला दाखवते ठाण्यामधले बेस्ट असे वडापाव जे की सगळ्यांना आवडतात आणि माझं बालपण ते ठाण्यामध्येच गेले. तर मला ठाण्यातले आवडणारे 3 असे बेस्ट वडापाव मी तुम्हाला आज दाखवत आहे. तर चला सगळ्यात पहिला आपण स्टार्ट करूयात गजानन वडापाव, जो की आहे समोर म्हणजे तळावळीपासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि हा गजानन वडापाव ना खूप फेमस आहे आपल्या ठाण्यामध्ये अगदी पहिल्यापासूनच. तर चला सगळ्यात पहिला मी त्यांना पैसे देते आणि मी त्यांना वडापावची ऑर्डर मीन्स त्यांच्याकडे ऑलरेडी केलेलं असतं, पण हे नेहमी तुम्हाला गरमागरमच वडापाव देतील. तुम्ही बघू शकता इथे समोसा, वडापाव, भजी आणि बरंच काही भेटत असतं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे असतं ती म्हणजे चटणी. तुम्ही चटणी बघताना चटणीसाठी खास इतकी लोक इथे वडापाव खायला येतात. तुम्ही बघताय ना, तर याच्यापेक्षा खूप जास्त अशी गर्दी असते. मी इथं वडापाव ऑर्डर केला, मस्त मला गरम वडा, त्याच्यामध्ये अशी बेसनची चटणी आणि मिरचीचा ठेचा टाकून दिला त्यांनी. आणि हा वडापाव मस्तपैकी भेटतो 20 रुपयापर्यंत. तर एक वडापाव असा घेतला मी टेस्ट करण्यासाठी. आणि तुम्हाला ना जेव्हा गर्दी असेल त्या टायमाला तुम्हाला इथे जागा शोधावी लागते आणि करावी लागते जागा. दिवसाच्या नंतर आणि काय सांगू या वडापावची टेस्ट मी तुम्हाला. एकदम भारी वडापाव आहे ना, टेस्टी, एकदम गरमागरम आणि बेसनची चटणी एकदम वेगळी तुम्हाला टेस्ट देते. सोबतच झणझणीत असा मिरचीचा ठेचा, खूप सुंदर. मला तर खूप आवडला हा वडापाव. आणि माझ्यासोबत माझा छोटा भाऊ देखील आला होता, त्याला सुद्धा हा वडापाव खूप आवडतो. वडापाव खाऊन झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला ना फ्रीमध्ये थंड पाणी देखील प्यायला भेटतं, म्हणून तर इथे भरपूर सारी गर्दी असते. आणि हा वडापाव ना खरोखर खूप छान आहे, हायजेनिक आहे, एकदम टेस्टी देखील आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्यानंतरला आता आपण पुढे जातोय. पुढे सरळ गेल्याच्या नंतर जगदीश बुकडेपोच्या इथेच तुम्हाला इथे भेटतो खायला, तो म्हणजे ठाण्यातला 2nd नंबरचा कुलकर्णी वडापाव. तर तो तुम्हाला इथे दाखवते. तर चला आपल्याला ना गजानन वडापावच्या इथे एकदम स्ट्रेट जायचं आहे आणि 2nd सिग्नलच्या इथेच तुम्हाला हा कुलकर्णी वडापाव दिसेल. आणि इथे पण एकदम तुफान गर्दी असते हा वडा खाण्यासाठी, कारण की खरं सांगते ना हा पण खूप जुना आहे कुलकर्णी वडापाव. ह्यांचा वडापाव ना खूप 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 टेस्टी आहे, मी तर सांगते. आणि तो सुद्धा गरमच मिळतो. आणि ह्यांची चटणी आहे ना इतर वडापाववाल्यांच्या चटणीपेक्षा खूप वेगळी आहे, म्हणून सांगते नक्की हा वडापाव तुम्ही ट्राय करा, ठाण्यामधला 2nd नंबरचा, जो की मला आवडतो. आणि याच्यासोबत तुम्हाला मी सांगते ना की ह्यांच्याकडे हिरवी चटणी वगैरे मिळत नाही, फक्त एकच लाल अशी सुकी चटणी भेटते आणि तिच्यामुळेच हा वडापाव खूप जास्त टेस्टी लागतो. याच्यासोबत ते लोक आहे ना शेव असते बारीक त्याच्यामध्ये आणि थोडासा वड्याचा भुगा देखील असतो. तर इथे मी एक मस्त असा वडापाव घेतला, गरम गरम ते वडे काढत तेलामधून आणि मस्तपैकी सांगितलं की काका एक वडापाव द्या. गरम गरम वडे काढल्याच्या नंतर तुम्ही बघता इथे बाहेर इथे बोर्डवर तुम्हाला त्यांचं कुठेच नाव दिसणार नाही, पण आतमध्ये एक छोटंसं बॅनर आहे, तिथे लिहिले कुलकर्णी वडापाव. ॲक्च्युली हा वडापाव खूप भारी आहे. मला बऱ्याच दिवसापासून याचं नाव नव्हतं माहिती, पण ह्याला कुलकर्णी वडापाव बोलतात, पण ह्याचं मी बोर्ड कधीच बघितलं नव्हतं. पण खरं सांगते हा वडापाव पण 1 नंबर आहे. तुम्ही जर ठाण्यामध्ये येत आहे स्टेशनच्या अगदीच जवळ, तर तुम्ही हा वडापाव पण नक्की ट्राय करा. तर आता मी तुम्हाला याची टेस्ट सांगते की हा कसा लागते खायला. चला तुम्ही बघू शकता हा कुलकर्णी वडापाव आणि याच्यामध्ये ना अशी मस्त शेव आणि थोडंसं अशी ही चटणी असते सुकी, हा वडा याच्यामध्ये आणि पाव्या. तर आपण याला ट्राय करायला कसा लागतो. तर आता मी खायला आले कुलकर्णीचा वडापाव, तर बघूया याची टेस्ट कशी येते. वड्याची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी साईज आहे वड्याची, आणि दिसते ना आपल्याला वड्याची साईज. आणि पाव आणि सोबत थोडीशी याच्यामध्ये शेव असते आणि सुकी चटणी. तर आता मी ट्राय करते हा वडापाव. मला वाटतं मी बऱ्याच वेळा वडापाव खाल्ला होता ठाण्यातला, पण मला याचं नाव नव्हतं माहिती. पण हा आहे कुलकर्णी वडापाव, ठाण्याला स्टेशनच्या जवळच. हा वडापाव अतिशय चवीला होता आणि एकदम गरम होता. आणि गरम असला वडापाव तरच तो खूप छान लागतो. म्हणून कधी पण तुम्ही जर कुठेही वडापाव खाते तर तो तुम्ही गरमच खा आणि त्याची चटणी घ्यायला विसरू नका. हा वडापाव खरंच पूर्वीपासून चालत आला, म्हणजे बऱ्याच वर्षापासून. अगदी माझे तर सो गाईज मी ना हा आणि खूप छान आहे, मस्त एकदम गरम भेटतो. त्यांची चटणी मस्त सुकी चटणी मला तर खूप जास्त आवडते. तुम्ही पाठी तिथं गर्दी बघताय, इथे पण खूप जास्त गर्दी असेल. समोरच हा स्टेशनचा रस्ता आहे, या साईडने पण तुम्ही बघू शकता. आणि स्टेशनच्या रस्त्याच्या अगदी समोरच आहे हा कुलकर्णी वडापाव. आत्ता कुलकर्णींचा वडापाव खाऊन झाल्याच्या नंतरला माझी पावलं वळतात ती म्हणजे डायरेक्टली सगळ्यांचं फेवरेट असं वडापाव, जिथं जो स्टेशनच्या अगदी समोर आहे.
आणि खूप खूप जुना आहे तो वडापाव. अगदी मला वाटतं प्रत्येक घराघरात तो वडापाव पोचलेला आहे. अगदी सगळ्यांना तो आवडतो. अशा वडापावकडे आपण जातो. तुम्हाला जर समजलं असेल तुम्ही मला नक्की कमेंट करा मी कुठल्या वडापावची गोष्ट करते इथे. तो म्हणजे सगळ्यांचा फेवरेट असा अगदी स्टेशनच्या बाजूला, अगदी स्टेशनच्या समोर बोला आणि कोणीही आल्याच्यानंतर पहिले इथे थांबतो. ती लोकेशन म्हणजेच तुम्हाला समोर दिसेलच. ती मी बोलते ती म्हणजे आहे कुंजविहार. कुंजविहारचा वडापाव हा कोणाला आवडत नाही असं काहीच नाही आहे. असं कधी होणारसुद्धा नाही. आणि जेव्हा पण तुम्ही इथे बघता स्टेशनच्या समोर इतकी गर्दी असते ना कुंजविहारचा खास वडापाव खाण्यासाठी आणि लस्सी पिण्यासाठी. तर चला मी पण आता तुम्हाला हा 3rd नंबरचा वडापाव म्हणजे कुंजविहारचा वडापाव तुम्हाला पण मी आता ट्राय करून दाखवते की हा कसा आहे आणि ह्याची टेस्ट कशी आहे, किती फ्रेश आहे हा आणि हा किती रुपयाला भेटतो. तर ठीक आहे. हां, तर त्यानंतरला हा वडापाव ना जवळजवळ तुम्हाला एक 25 रुपयापर्यंत भेटून जातो. तर मी इथे वडापाव घेतला आणि सोबत त्याच्या 2 चटणी आहेत. एक गोड चटणी आणि एक तिखट चटणी, हिरवी चटणी. दोन्ही पण चटण्या घेतल्या आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा घेतली मी. आणि आता वडापाव खाते. आणि खरं सांगते हा वडापाव मी खूप आधीपासून खात आले. अगदी माझ्या स्कूल कॉलेजच्या क्लासच्या लाईफपासून मी खात आले हा वडापाव. हाच काय तिन्हीसुद्धा वडापाव मला खूप जास्त आवडतात. मी खूप पहिल्यापासून खात आले. म्हणून तुम्हाला मी सांगते की तिन्ही पण हे टॉपचे वडापाव आहेत ठाण्यामधले. तर मला तर खूप आवडतात. तुम्ही पण हे वडापाव नक्की ट्राय करा. आता ह्या वडापावचं बोलायचं गेलं तर हा वडापाव कसा आहे ना साईजला खूप मोठा असतो आणि याच्या चटण्या देखील खूप चविष्ट असतात. आणि इथे बरेच लोक, बरीच गर्दी असते इथं. खास वडापावसाठी सगळ्यात जास्त गर्दी असते. तर मी खरं सांगते हा वडापाव एकदम बेस्ट आहे. हा पण एकदम स्वच्छता इथे पाळली जाते चांगली. आणि मी अगेन अँड अगेन हा वडापाव खाऊ शकते. तर तुम्हाला आवडतो की नाही कुंजविहारचा वडापाव मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. अगदी स्टेशनच्या समोरच आहे आणि खरं सांगते खूप खूप छान आहे. आणि एका वडापावमध्येच तुमचं 2 टाईमचं पोट भरू शकतं. म्हणजे एवढा मोठा वडापाव असतो हा. तर नक्की या तुम्ही ट्राय करा वडापाव. कोणी जर केला नसेल तर त्यांनी पण कमेंट करा आणि ज्यांनी केला असेल त्यांनी पण कमेंट करा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तो कमेंट करा.